हाय, तर आज आपण अख्ख्या गव्हापासून खीर किंवा तुम्ही लापशीसुद्धा म्हणू शकता, ते कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर आज मी जे गहू आहेत, 1 कप गहू घेतलेला आहे, ते रात्रभर भिजवून दिलेले आहेत. तुम्ही पाहू शकता छानपैकी गहू जे आहे ते भिजलेले आहेत. आपण कुकरमध्ये ही खीर बनवणार आहोत, त्यासाठी मी कुकर घेतलेला आहे आणि जे भिजवलेले गहू आहेत ते कुकरमध्ये काढून घेतले. छानपैकी कुकरमध्ये गहू शिजतात सुद्धा आणि जी खीर खीर किंवा आपली जी लापशी आहे ती सुंदर आणि टेस्टी लागते. तर 1 कप गहू घेतले होते, त्या प्रमाणात मी 3 कप पाणी घातलं आहे याच्यामध्ये किंवा जास्तसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. जे छानपैकी गहू शिजल्यानंतर जी होणारी खीर जी लापशी आहे ती खूप सुंदर आणि टेस्टी लागते. तुम्ही पाहू शकता मी ते पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर कुकर जे आहे कुकरला 7 ते 8 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत. छानपैकी शिट्ट्या कुकरमध्ये गहू शिजले आहेत शिट्ट्या काढून घेतल्यानंतर आणि जे शिजलेले गहू आहेत ते मी मिक्सरमध्ये काढून घेतले आणि मिक्सरला छानपैकी बारीक करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता छानपैकी गहू जे आहेत जे बारीक झालेले आहेत. छान शिजल्यामुळे छान खीरसुद्धा होते आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे खीर बनवण्यासाठी ते वेलची पूड, तूप, ड्रायफ्रूट्स, बदामाचे काप केलेलं आहे ड्रायफ्रूट्समध्ये, गूळ आणि जे बारीक केलेले गहू आहेत ते. तर कढईमध्ये मी तूप घालून घेतलं आहे. तूप छानपैकी गरम झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण बदामाचे काप केलेले होते ड्रायफ्रूट्समध्ये ते मी ॲड केलेले आहेत. तुम्ही काजू किंवा मनुकेसुद्धा ॲड करू शकता. माझ्याकडे अवेलेबल होते बदामाचे काप, ते मी ॲड केलेले आहे. ते छानपैकी परतवून घेतले. त्यानंतर बदामाचे काप फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी ॲड केलेले आहे हे गहू बारीक केलेले, ते छानपैकी परतवून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता बदामाचे काप आणि गहू छानपैकी मी परतवून घेतलेले आहेत. त्यानंतर ॲड केलेलं आहे थोडंसं मी पाणी, जे गरम पाणी मी कुकरमध्ये केलं होतं ते पाणी मी ॲड केलं त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं. याला थोडीशी पाणी जास्तच ॲड करावं लागतं किंवा तुम्ही दूधसुद्धा ॲड करू शकता. ते थंड, कारण गहू थंड झाल्यानंतर घट्ट होतात. खीर जी आहे जी घट्ट होते, त्यामुळे थोडं पाणी ॲड जास्त केलं आहे मी त्याच्यामध्ये आणि जी वेलचीची पावडर बनवली होती तीसुद्धा मी त्यामध्ये ॲड करणार आहे. छानपैकी उकळी आली आणि त्यानंतर वेलचीची पूड आहे किंवा पावडर ते मी ॲड केली आणि मस्तपैकी मिक्स करून घेतलं. आणि जे गूळ बारीक केलेला होता तो मी 1 कप गूळ त्यामध्ये ॲड केला. छानपैकी मिक्स करून उकळी आणून दिली. तुमच्या चवीनुसार तुम्ही किंवा गूळ जास्त आवडत असेल तर तुम्ही अजूनसुद्धा गूळ त्यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर थोडंसं दूध ॲड केलं आणि छानपैकी उकळी आणून दिली. दूध ॲड केल्यानंतर छानपैकी उकळी आल्यानंतर बघू शकता मिक्स करून घेतलं दूध वगैरे आणि आपली जी खीर आहे ती पूर्णपणे तयार आहे. तुम्ही पाहू शकता किती छान आणि टेस्टी मस्त सुंदर दिसते. तर मी सुद्धा थोडी गरम गरम खीर टेस्ट केली, खूप सुंदर आणि टेस्टी झाली होती. मस्तच, तुम्ही सुद्धा घरी ट्राय करू शकता. खूप सुंदर लागते आणि टेस्टी आणि पौष्टिकसुद्धा आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.